महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। छोटो हाथ 18 दिवसांची तगमग, अखेर अकोला पोलिसांनी आईवडिलांच्या कुशीत परत आणला 14 वर्षीय मुलगा। अकोला शहरातून 18 दिवसांपासून बेपत्ता 14 वर्षीय मुलाचा सुरू असलेला शोध अखेर यशस्वी ठरला। अकोला पोलिसांनी अपार परिश्रम घेत 7 तालुक्यात शोध मोहीम राबवत हा मुलगा सुरक्षितपणे पंढरपूरहून शोधून काढला। 21 दिवसांनी आपल्या आईवडिलांना भेटलेल्या मुलाला पाहून परिसर क्षणभर भावनांनी भरून गेला। उपस्थितांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळले। 11 नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे मनात दुखावलेला हा मुलगा घरातून निघून गेला। कुटुंबाने खदान पोलिसात तक्रार नोंदवली होती। सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी पोलीस तपासात मुलगा मनात राग धरून घराबाहेर पडल्याचं स्पष्ट झालं। विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः तपासात उतरले। त्यानंतर पोलिसांनी सुमारे 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलाच्या हालचालीचा मागोवा घेतला। 2 स्वतंत्र पथकांनी राज्यातील 7 तालुक्यात शोधमोहीम राबवली। मुलाकडे मोबाईलसारखं कोणतेही संपर्क साधन नसल्याने तपास अधिक कठीण ठरत होता। या सर्व प्रयत्नात निर्णायक धागा मिळाला तो अकोला रेल्वे स्टेशनवर। मुलगा कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत चढताना दिसला आणि या माहितीच्या आधारे कोल्हापूर आणि पंढरपूर परिसरात त्याचा फोटो देऊन शोध सुरू झाला। अखेर पोलिसांनी मुलाला पंढरपूरहून सुरक्षित ताब्यात घेतलं। आज मुलाला त्याच्या आई वडिलांच्या सुपूर्द केलं गेलं। 21 दिवसांनी आईच्या कुशीत विसावलेल्या मुलाला पाहून आई वडील आणि पोलिसांच्याही भावनांचा बांध फुटला। त्या क्षणी सारे वातावरण भावूक झालं होतं। अकोला पोलिसांच्या अथक प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे। संयम, तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि मानवी संवेदना यांच्या आधारे एका कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणणाऱ्या पोलीस दलाचे नागरिकांकडून मनापासून अभिनंदन केले जात आहे। सदरची कार्यवाही अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे, पोलीस स्टेशन खदान पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला SDPOचे पथकातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले। नोव्हेंबरला हे मुला काही न सांगता घरातून निघून गेला होता। त्यांना काही वाईट सवय लावली होती, तर त्यामुळे त्यांचे वडील त्याच्यावर चिडले होते की तुला पोलिसांचा मी ताब्यात देणार, तर ते घाबरला होता। त्यामुळे ते काही न सांगता, आणि ते खूप छोटा मुलगा आहे, 14 वर्षाचा आहे, 9वीचा मुलगा आहे, ते काही न सांगता निघून गेला होता। आम्ही किडनॅपिंगचा केस दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये आमची पूर्ण टीम CCTV फुटेज त्यांनी शोधणे सुरू केली होती, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये काही जास्त लीड्स भेटली नव्हती। 17 दिवस नंतर ते परत त्याचे जे आई वडील आहे ते मला भेटले होते SP ऑफिसमध्ये। नॉर्मली 5-10 मिनिट आपण एक व्हिजिटरला देऊ शकतो, कारण की प्रत्येक दिवस SP ऑफिसमध्ये 50-60 व्हिजिटर्स असतात, परंतु खूप संवेदनशील केस होता, सेन्सिटिव्ह होता, त्यामुळे मी स्वतः यांना 1.5 तास दिले होते। परत टीमला बोलवून 2 अजून चांगली टीम्सचा गठन केला होता। त्याच्यानंतर परत आम्ही CCTV फुटेजचा शोधणं सुरू केला होता। याच्यामध्ये LCBची टीम, PI शंकर शेळकेचे खाली खदानची टीम, SDPO सुदर्शन पाटील आणि पीटर केदारे, मनोज केदारे यांच्या खाली यांनी खूप चांगली तिथे मेहनत घेतली। कमीत कमी 200 विटनेसेस, 200 लोकांचा इंट्रोगेशन आम्ही केला होता। नंतर कमीत कमी 200 ते 300 CCTV फुटेजेस आम्ही शोधले होते। नंतर ते रेल्वे स्टेशनमध्ये गेलेला आहे असा ते दिसून आला। नंतर एक टीम मुंबईला रवाना झाली। नंतर परत एक दिसला की ते कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसलेला आहे, तर कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसून आमची टीम गेली होती आणि कोल्हापूरपर्यंत प्रत्येक जिल्हा जे येतात, म्हणजे हिंगोली, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव, सर्व तिथे जे काही जिल्हे येऊ शकतात
तर प्रत्येक जिल्हा असे 7 जिल्ह्यामध्ये टीम उतरली होती. स्टेशनमध्ये बघितलं होतं सीसीटीव्ही फुटेजेस. 1500 किलोमीटरचा असा प्रवास होता. नंतर असं आढळून आल्यास की ते पंढरपूरमध्ये आहे हे मुलगा, कारण की पंढरपूरच्या एक्झिटमध्ये तो दिसला होता. आणि हे पूर्ण याच्या दरम्यान आमच्याकडे काहीच क्लू नव्हता. आमच्याकडे त्याच्या मुलगाच्याकडे फोन नव्हता, तर आमच्याकडे काही टेक्निकल एव्हिडन्स सुद्धा नव्हते. तरी सुद्धा पंढरपूरमध्ये 2-3 दिवस आमची टीम थांबली होती. तिथे भरपूर त्याचे फोटो व्हायरल केले होते, लोकांना दाखवला होता. तर कुठे कुठे मंदिरमध्ये जाऊ शकतात, कुठे फ्रीमध्ये जेवण भेटतात तिथे जाऊ शकतात. तर काल आमची टीमला यश भेटलेला आहे आणि तो मुलगा आमची टीमला भेटलेला होता. म्हणजे नंतर आज ते आणून त्याचे आई वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे. एक उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा, की म्हणजे काय जर आपण मनावर घेतला तर कोणताही टार्गेट असो, कोणताही चॅलेंज असो, आपण अचीव करू शकतो. आणि लोकांना खरोखर जे न्याय देण्याची आमची जबाबदारी आहे हे आज पार पाडलेली आहे. आणि असे अजून जे काही इश्यूज असतील, कारण की हे पूर्ण दरम्यान आमच्याकडे भरपूर तणाव सुद्धा होता. लोकल बॉडी इलेक्शन होते, आमचा बंदोबस्त होता, आउटस्ट्रेच होते आमचे रिसोर्सेस. तरी सुद्धा आमचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. आणि आज खरोखर खूप आनंद वाटलेला आहे. म्हणजे त्यांचे आई वडील यांना बघून ते खूप समाधानी आहे. आणि असंच आम्ही काम करत राहणार. आणि फक्त एक लोकांनी संयम ठेवायचा आहे. आणि नक्कीच जे जे काही शक्य असेल आम्ही नक्कीच करू. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला.